मोदींच्या विरोधात इतक्या शिव्या द्याव्यात आणि मोदींचा पूर्ण सरकार कसं हे होईल, डिस्क्रेडिट होईल, अशा पद्धतीने एक वातावरण निर्माण व्हावं आणि त्याच्यात अमित शहा सुद्धा तोंड दाखवायला येऊ नयेत अशी परिस्थिती निर्माण व्हावी, असं हे जर सगळं मोदींनीच केलं असेल तर मग भारताला काय भवितव्य नाही. निर्माण झालेले आहे असंतोष, ते अत्यंत जळजळीत वास्तव आहे. हा असंतोष निर्माण झालेला आहे, ते त्याचा फायदा घेऊन पुढे जायला पाहिजे. काल परवा सुद्धा मला वाटतं अमृता फडणवीस पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही राज्यात, तर ते आता त्या अमृतांच्या मुखातून ते लोकांना सांगतायत किंवा दिल्लीश्वरांना सांगतायत. नमस्कार, हे काय नवीनच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशामधलं राजकारण पेटून उठलं आहे आणि जेनझी नेमकी ह्या पिढीला काय हवंय यावरनच संपूर्ण जे राजकारण आहे ते ढवळून निघालेलं आहे. नुकताच आपण जर बघितलं असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील जेनझीशी संवाद साधला आहे आणि त्याच बॅकग्राऊंडवर जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये ज्या 2 पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपाचा पराभव देखील झालाय. या सर्वच राजकीय विषयांवर बोलण्यासाठी आपल्याबरोबर ज्येष्ठ संपादक राजेंद्र साठे सर आहेत. सर, आपलं स्वागत आहे. सर, आपण जर बघितलं असेल मोहन भागवत यांना आता जेनझीशी संवाद साधावा लागला, कसं बघताय? गंमत अशी आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा तरुणांमध्ये आपलं खूप मोठं स्थान आहे अशी प्रतिमा गेल्या 12 वर्षामध्ये निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेला होता. त्यांचं तुम्ही जर IT सेल बघितलेत तर तरुण वर्ग जो काही भारतातला आहे तो सर्वस्वी आमच्या बाजूनी आहे अशा पद्धतीचं एक चित्र त्यांनी निर्माण केलेलं होतं. ते चित्र जंतर मंतरच्या आंदोलनाने पूर्णपणे मोडून काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता धावाधाव सुरू झालेली आहे. आणि धावाधाव सुरू झाल्यानंतर पहिला जो भाग आपण बघितला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा इंस्टाग्रामवरून मेसेजेस केले. त्या मेसेजेसची सुद्धा त्या जंतर मंतरवरचे जे जेनझी होते त्यांनी टर उडवली. आता मग त्यांनी एक मोठा मोहरा मैदानात आणलेला आहे, तो म्हणजे मोहन भागवत. मोहन भागवत का बरं? तर कारण ते एकतर अराजकीय आहेत, म्हणजे स्वतःला म्हणवतात अराजकीय संघटना अशा, आणि त्यांच्या मागे जे काही आपलं एक वलय सगळ्या मराठी समाजात तर फारच आहे, पण एकूण भारतात सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे त्यागाची मूर्ती, देशभक्तीचा एकदम कळस, देश सेवा करणारे प्रचंड अशा पद्धतीचं एक वातावरण आहे. तर अशा एका संघटनेचा प्रमुख हा जर का तरुणांना काही आवाहन करत असेल तर त्याला एक वजन येतं. तर त्या हिशोबाने मोहन भागवत यांनी हे मुंबईमध्ये काय जे चर्चा संवाद जो काही करायचा तो केला. आता गंमत अशी की भागवतांना एरवी कधी असे कुठल्याही बौद्धिकामध्ये संघाच्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या, स्वयंसेवकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची कधी सवय नाहीये. तर त्यामुळे जी आपल्याला माहिती मिळाली त्याच्यात ते हे जे झालं ते आधी भाषणच होणार होतं. मग नंतर त्यांना लक्षात आलं की पण जेनझीला हा फॉर्मॅट आवडणार नाही, म्हणून मग त्याची मुलाखत करण्यात आली. पण तुम्ही जर ती मुलाखत नीट बारकाईने बघितली तर ते भाषणच होतं. म्हणजे भागवतांना विशिष्ट मुद्दे मांडायचे होते आणि ते त्यांनी मांडले मुलाखतीच्या याने. आता त्यातल्या 2-3 मुद्द्यांविषयी आपण बोलू आणि मग पुढे जाऊ. महत्वाचा मुद्दा काय आहे? भागवतांचं म्हणणं असं आहे की या जेनझी बरोबर संवाद व्हायला पाहिजे. जेनझीनी जे मांडलेल्या तक्रारी आहेत त्या अत्यंत रास्त आहेत. ओके, तर आता गंमत अशी आहे की कोणी असा प्रश्न विचारला पाहिजे की तक्रारी जर का रास्त आहेत किंवा होत्या, सत्तेमध्ये केंद्रात तुमचंच सरकार आहे, त्या सरकार संदर्भातच ते जेनझी आंदोलनाला बसलेले होते. 20 जूनला ते आंदोलनाला बसले. 20 जुलैपर्यंत मोदी सरकारचा एकही प्रतिनिधी त्यांना भेटायला गेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं पाणी तोडण्याचा प्रयत्न झाला. संघाच्या परिवाराशी आपले संबंध आहेत असं सांगणारे जे सोशल मीडियावाले आहेत त्यांच्या टोळ्यांनी या जेनझींना देशद्रोही ठरवलं. यांना सोरोसचा फंड येतो, पाकिस्तानचे एजंट आहेत, चीनचे एजंट आहेत असं ठरवण्याचा प्रयत्न झाला. दुसरी गोष्ट अशी की 20 जुलैला जो संसदेवर जो मोर्चा निघाला तो दडपून टाकण्याचे सर्व प्रयत्न या सरकारने केले. त्यांच्यावर लाठीमार केला, पेलेट गन केले वगैरे. आता ते सगळं सगळ्यांना माहिती आहे. मुद्दा असा आहे, भागवत जेव्हा आता असं म्हणतात की संवाद करायला पाहिजे त्यांच्याशी वगैरे, तर 1 महिना किंवा त्याच्याही अगोदरपासून हा संवाद करायला अडवलेलं कोणी होतं तुम्हाला? बरोबर. हा झाला एक मुद्दा. दुसरी गोष्ट अशी की भागवत आता असं सांगतात की हे काही देशद्रोही वगैरे नाहीत, हे देशभक्त लोक आहेत आणि मी डोळे मिटून यांच्या विधानांवर विश्वास ठेवू शकतो. आता गंमत अशी आहे की मुळामध्ये यांना देशद्रोही ठरवलं कोणी?
देशद्रोही ठरवणार तुमच्याच टोळ्या, आत्ता ज्यांचा उल्लेख केला ते. आणि नंतर मग त्यांना यश मिळालं या जेनझीला प्रचंड, तुम्हाला गुडघे टेकायला लावले त्यांनी, असं म्हटल्यानंतर आणि वातावरण फिरलंय असं बघितल्यानंतर आता यांच्यातले एक बाबा येणार आणि ते सांगणार की नाही नाही, ही मुलं देशभक्तच आहेत आणि त्यांना आपण आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. मुळामध्ये अत्यंत बेसिक गोष्ट ही लोकशाहीच्या संदर्भातली, कुठलंही आंदोलन लोकशाहीमध्ये जे होत असतं त्याला अशा पद्धतीने फ्रेमिंग करणं की हे देशभक्त आहेत का देशद्रोही आहे, हे मुळामध्ये हुकुमशाहीचं लक्षण आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे या देशामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये असंख्य आंदोलनं झाली, अगदी जयप्रकाशांच्या काळापासून किंवा महाराष्ट्रातली आठवण असेल तर शरद जोशींचं आंदोलन खूप मोठं झालं, अलीकडच्या काळात खूप मोठी आंदोलन झाली, जरांगेंचं आंदोलन झालं, अण्णा हजारे पण बसले होते, अगदी अण्णा हजारे बसले होते. या कोणालाही देशद्रोही ते आहेत अशा प्रकारचा प्रचार त्यावेळेचे जे सरकार होतं ते किंवा त्यांचे जे पाठीराखे होते त्यांनी किंवा आणि मीडिया यांनी कधीही केला नाही. महत्वाचा मुद्दा हाच आहे की आज जेव्हा भागवत असं सांगतात की ते देशद्रोही नाहीत, ते पण देशभक्तीचा संबंध कुठे आला? आपल्याच देशातले काही लोक हे मागण्या घेऊन पुढे आल्यानंतर तुम्ही त्यांच्या देशभक्तीची चर्चा करणं हाच मुळात गुन्हा मानला पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यांनी या सगळ्यामध्ये देशभक्तीचा डिस्कोर्स आणणं, या सगळ्यात ती चर्चा आणणं हा अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार आहे आणि भागवत अजूनही तो सोडू पाहत नाहीयेत. माझा आक्षेप मुख्य त्याला आहे आणि त्याच्यामुळे हे अजून सुधारलेले नाहीत. त्यांनी आज कितीही जेनझीला आवाहनं करू देत की तुम्ही आमचेच आहात आणि बाळांनो तुम्ही चुकला असाल किंवा काय ते चुकला असाल असं म्हणाले नाहीत, मी डोळे मिटून विश्वास ठेवणार. आणि डोळे मिटून तुम्ही काय विश्वास ठेवणार? पेलेट गनचे पुरावे आहेत सरळ सरळ. आज तुमचे अमित शहा संसदेमध्ये येऊ शकत नाहीयेत, तुम्ही अमित शहाना सांगायला पाहिजे जा फेस करा, जे काय असेल ते उत्तर द्या म्हणून. ते थेटपणे सांगायचं नाही, गोल गोल बोलायचं आणि असं भासवायचं की जणू काय हे काँग्रेसलाच ते सांगतायत. म्हणजे याचं एका वाक्यात सांगायचं तर मी असं म्हणेन की भागवत जे काही बोलतायत ते खरं तर त्यांच्या लोकांना डायरेक्टली त्यांनी सांगायला पाहिजे. म्हणजे मोदी असतील किंवा शहा असतील, प्रत्यक्षात ते गोल गोल बोलतात, कोणाची नावं घेत नाहीत. त्याच्यामुळे समज असा होतो आणि आज मीडिया त्यांच्या बाजूने असल्यामुळे तुम्ही आजचे सगळे रिपोर्ट्स काढून बघा, भागवत जणू काही काँग्रेसलाच उद्देशून बोलतायत किंवा या जेनझीला हे जे बाकीचे लोक आहेत तेच काहीतरी टीका करतायत, त्यांना बोलतायत आणि सगळे संघवाले आणि भाजपवाले जेनझीच्या बाजूने आहेत, असा एक काहीतरी समज निर्माण करायचा प्रयत्न होतो. मला असं वाटतं की भागवत जे बोलतायत ते मीडियावाले इंटरप्रिट असं करतात की हे विरोधकांसाठी आणि हा सुद्धा त्यांचा अजेंडाचा प्रकार आहे. पण पहिली ही सुरुवात जसं आपण म्हटलं होतं, जशी ही मुलं इथं सांगण्यात आलं की हे देश विघात आहे, देशद्रोही आहे, सोरस फंडिंग आहे, ह्यांना कोणतरी फंड करते, ह्याच्यात नक्षलवादी चळवळीचे लोक घुसले आहेत आणि त्या पलीकडे जाऊन नुकतंच आंदोलन संपल्यावर राजीनामा झाल्यावर लिमये असे म्हटले की हे देशद्रोही आहेत आणि लगेच पुढच्या आठवड्यात मोहन भागवत सांगतात की नाही नाही हे देशभक्त आहेत. म्हणजे संघाने युटर्न मारलाय की संघ हे बॅड कॉप गुड कॉप खेळत आहेत, की मोदी आणि हे बॅड कॉप आहेत आणि संघ गुड कॉप आहे. नाही, मला असं वाटतं की ही त्यांची जुनी पद्धत आहे. म्हणजे एकाच वेळी अनेक तोंडांनी बोलणारा रावण अशीच त्यांची प्रतिमा. आता रावण म्हटल्यानंतर लगेच कोणी आक्षेप घेतील, पण अनेक तोंडांनी बोलणारा राक्षस अशीच त्यांची प्रतिमा बराच काळ आहे. त्याच्यामुळे हे तर ते करत आलेलेच आहेत. पण माझं म्हणणं असं की इतके दिवस म्हणजे इतक्या वर्षांमध्ये कदाचित त्या पद्धतीचं ते जे काही डावपेच आणि राजकारण करत होते त्याला एक काहीतरी ज्याला म्हणतात ट्रॅक्शन किंवा ट्रॅकिंग होतं समाजामध्ये, त्याला एक आधार मिळत होता आणि लोक त्या पद्धतीने जात होते. माझं स्पष्टपणे मत असं आहे की जेनझीनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं, ज्या पद्धतीची भाषा त्यांनी आणली, ज्या पद्धतीने त्यांनी क्रिएटिव्हिटी दाखवली त्या सगळ्या याच्यामध्ये, आणि ते जे काही अत्यंत जेन्युइन अशा पद्धतीने ते ज्या पद्धतीने तो स्फोट झालेला आहे, त्यामुळे संघाचे हे जे असे घोळात घेण्याचे जे डावपेच आहेत ते इर्रिलेव्हंट ठरलेले आहे. ते त्याला आज कसलाही अर्थ, म्हणजे ते आपला प्रयत्न चालू ठेवतील, म्हणजे आपण त्याची चिंता करण्याचं गरज नाही. तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हे बरोबर आहे, ते असे 10 तोंडांनी बोलतील, युटर्न घेतल्यासारखं दाखवतील, त्याचबरोबर ही आमचीच बाळं आहेत, अरे वाट चुकलेली बाळं आहेत वगैरे असं म्हणतील, जे मोदी म्हणाले. पण त्याच्यामुळे जेनझीच्या मतावर, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये एक तटस्थ माणूस म्हणून काय भीती वाटते की जेनझी यांनी प्रभावित होती. यांच्या अशा पद्धतीच्या आवाहनामुळे जेनझी त्यांना भुलतील आणि ते त्यांच्या घोळात जातील, त्यांच्या पाठीमागे जातील.
माझं असं मत आहे की ते त्यांच्या मागे जाणार नाहीत, कारण ते त्यांच्या याच्यापासून खूप लांब आलेले आहेत. त्यांच्यात म्हणजे भागवत जे सांगतायत किंवा मोदी किंवा हे जे सगळं सांगतायत ते गेल्या शतकातल्या गोष्टी आहेत. हम्म. जेन झी हे आज पुढच्या शतकात आलेले आहेत. त्यांचे जे प्रश्न आहेत ते अत्यंत आजचे प्रश्न आहेत. नोकरी न मिळणं किंवा परीक्षेला 22 लाख लोकांबरोबर कॉम्पिटिशन करायला लागणं आणि त्याच्यानंतर येणारं फ्रस्ट्रेशन, हे तुमच्या किती हिंदू मुस्लिम करा नाही तर आणखी काही करा, त्यांनी दूर होणारं नाहीये हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते नाहीसं होऊ शकत नाही. हे त्यांचे जेन्युइन प्रश्न आहेत. आणि त्याचा कसं आहे की पारंपरिक पद्धतीने आजवर पूर्वीच्या काळामध्ये बेकारांचे मोर्चे निघत असत, म्हणजे काँग्रेसच्या काळात वगैरे, आणि मग त्याला एक विशिष्ट उत्तर दिलं जात असे वगैरे. आज हे अशा पद्धतीने झालेलं नाही. आज हे खालनं स्फोट झालेला आहे आणि तो अत्यंत जेन्युइन आहे. पुढे त्याचं काय कोण वळण लावेल, शेवटी असं आहे की सत्ता ही ताकदवान असते. बरोबर. आणि सत्ता ही त्याच्या हातात बरीच शस्त्र असतात. मीडिया पण असतं, पोलीस असतं, अमुक असतं, तमुक असतं. ती चिरडून टाकण्याचा प्रयत्न करते. मुद्दा असा आहे की प्रचंड मोठा स्फोट झालेला आहे. त्यांनी गोष्टी बदललेल्या आहेत. त्याला पुढे काय वळण लागेल ते आपल्याला कळेल. पण एकच मला असं वाटतं की भागवत आणि जी मंडळी आहेत त्यांच्या हातातून ही गोष्ट निसटलेली आहे. सर, आपण जर बघितलं की जंतर मंतर आंदोलन झालं त्याच वेळेला 2 पोटनिवडणुका सुरू होत्या, बाकीपूर असेल किंवा दतिया असेल. तर तिथेही रिफ्लेक्शन आढळलं. म्हणजे बिहार निवडणुकीत पहिल्यापासून प्रशांत किशोर हे तरुण, रोजगार, शिक्षण, पेपरफुटी हे विषय मांडत होते, पण तेव्हा बिहारच्या निवडणुकीत त्यांना फटका बसला. जंतर मंतरच्या निवडणुकीनंतर मात्र ते जिंकलेले आहेत आणि 30 वर्षाचा भाजपचा गड त्यांनी उधळलेला आहे. मला असं वाटतं की मोठा विजय आहे आणि त्याच्यात जंतर मंतरचा पण भाग आहे आणि प्रशांत किशोरनी जे काही केलं त्याचा पण नाही आहे, आणि एकूण बिहारमधलं वातावरण याचा पण त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन योगदान आहे. 2-3 गोष्टी त्याच्यात लक्षात ठेवायला पाहिजे की भारतीय जनता पक्ष, तू आता म्हणालीस तशी 1995 सालापासून हे जे नितीन नवीन आहेत त्यांच्या वडिलांपासूनची जागा भाजपकडे होती. नितीन नवीन गेल्या वर्षी हीच जागा 25,000 मतांनी जिंकलेले होते. आणि आपण बिहार विधानसभेत गेल्याच वर्षी भारतीय जनता पक्षाने जी कमाल करून दाखवली, कमाल इंटू इन्व्हर्टेड कॉमा, तर ती बघितलेली आहे. म्हणजे जेव्हा की सगळ्यांना असं वाटत होतं की राष्ट्रीय जनता दल, तेजस्वी यादव आणि काँग्रेस हे जिंकण्याच्या जवळ जातील आणि सत्ता बदल होईल असं जेव्हा वाटत होतं, तेव्हा ज्या पद्धतीचा धुळदाण झाली त्यांची, तर ते मला असं वाटतं की संशयास्पद होतं. त्याच्याविषयी बोललं पण गेलेलं आहे, SIRचं जे सगळं हे झालं ते. तर मुद्दा असा आहे की भाजपची अशी जबरदस्त पकड तिथे असताना, तो अध्यक्ष म्हणून, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तो माणूस गेलेला असताना आणि त्याची जागा तिथे रिकामी झालेली असताना अशा प्रकारचा पराभव होणं, हे एक तर भाजप आपल्याला माहिती आहे की 24 तास राजकारण करणारा आणि त्यातूनही निवडणुकीचं राजकारण करणार आहे. त्यामुळे ते सहजासहजी अशी जागा जाऊ देतील असं वाटत नाही. ही निवडणूक लागल्यापासून सुरुवातीलाच असं म्हटलं जात होतं की निवडणूक जड आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रशांत किशोर यांनी हवा तयार केली, म्हणजे हे केलं, वातावरण निर्मिती केली, त्याच्यानंतर जे कोणी कुत्तेबिल्ली जिंकेल, तर त्यावेळेस एका बाजूला कुत्तेबिल्ली जिंकेल असं ते माज करून दाखवत होते, पण दुसऱ्या बाजूला माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस हे कठीण जातंय असं त्यांना वाटल्यानंतर भाजपचं एक वैशिष्ट्य आहे, ते मान्य करायला पाहिजे की ते ऍक्शन मोडवर येतात. मग अमित शहापासून सगळे लोक त्याच्यात कामाला लागतात. मला असं म्हणायचं की हे झालेलं नाही. ते कुठल्या कारणामुळे झालेलं नाही, भाजप मधले अंतर्गत वाद आहेत की काय, सम्राट चौधरी जे मुख्यमंत्री आहेत ते विरुद्ध नितीन नवीन असा काही प्रकार होता का वगैरे, या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याला खाली जायला लागलेलं आहे. ते भारतीय जनता पक्षाला कधीही आवडत नाही आणि मुख्य म्हणजे त्यांचा राष्ट्रीय अध्यक्षाची जागा आहे. त्यामुळे हा निर्विवादपणे विरोधकांचा आणि एकूण विरोधी जे मत आहे त्याचा विजय आहे. जंतर मंतरचं जे आंदोलन आहे त्याचा खूप मोठा रोल आहे, कारण तू जर बघितलंस तर दिल्लीच्या पाठोपाठ विद्यार्थ्यांची आंदोलनं जिथे जिथे पेटली अशी 3 प्रमुख राज्य म्हणजे बिहार, बंगाल आणि महाराष्ट्र. तर मला असं, आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जयप्रकाश नारायणांच्या काळामध्ये जेव्हा पहिलं आंदोलन झालं आरक्षण विद्यार्थ्यांचं, तर ते सुद्धा बिहारमध्येच सुरू झालेलं होतं. त्यामुळे बिहारला एक विद्यार्थी चळवळीचा इतिहास आहे. दुसरी गोष्ट अशी की बिहारमध्ये जरी की भाजपची सत्ता खूप वर्षांनी आलेली आहे, म्हणजे त्यांना एवढा झगडा करून ती आलेली आहे, आणि तिथे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे खूप प्रबळ विचारधारा म्हणून खालपर्यंत रुजलेले आहे.
तिथल्या समूहांमध्ये. जातीचं राजकारण आहे जसं सगळ्या भारतामध्ये, पण त्या सगळ्या जाती या सगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेल्या आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की जंतर मंतरचं जे आंदोलन होतं त्याचे जबरदस्त पडसाद बिहारमध्ये उमटलेले होते. याचं कारण बिहारमध्ये पेपर फुटी हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. परीक्षांचे निकाल न लागणं हा जो महाराष्ट्रातला एमपीएससीचा प्रकार आहे तोच प्रकार बिहारमध्ये असंख्य पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने झाला होता. तिथले शैक्षणिक संस्था या डबघाईला आलेल्या आहेत, टोटल कॉलेजेस वगैरे. मला असं वाटतं की या सगळ्याचा जंतर मंतरनी जे केलं त्यांनी तिकडे ती वाद पेटवली आणि त्याचा स्फोट हा बिहारमध्ये आत्ता तरी झाला. आणि त्यांना समजा इथे प्रशांत किशोर नसते तर कदाचित जिंकणं कठीण झालं असतं, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण तिथे प्रशांत किशोर पण होते, ते सुरुवातीपासून त्यांना एक पार्श्वभूमी आहे म्हणजे गेल्या निवडणुकीपासूनची, त्यामुळे त्यांनी ते अत्यंत योग्य पद्धतीने त्याला दिशा दिली आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे हा निकाल आला. पण एक चर्चा अशी पण होते की कुठेतरी म्हणजे एक सीजेपी उभं राहणं असेल किंवा प्रशांत किशोर जिंकणं आहे, कुठेतरी भाजपने हे घडवून आणले का की विरोधकांची स्पेस ही फक्त काँग्रेसकडे न जाता त्यामध्ये विभाजन व्हावं. कारण प्रशांत किशोर जिंकल्यावर पण ही थेअरी मांडण्यात आली की बिहारमध्ये प्रशांत किशोर नामक एक विरोधक आपण तयार करायचा. त्याला माझं अत्यंत साधं उत्तर आहे, एकदम. म्हणजे गेले बरेच दिवस महाराष्ट्रात तुला माहितीच आहे अनेक त्याचे घमासान चर्चा सोशल मीडियामध्ये चालू आहे. अत्यंत साधं उत्तर आहे की राजकारण हे नेहमी असंच असतं. राजकारणामध्ये तुम्हाला अगदी काय म्हणतात त्याला सरळ सरळ कोणी सत्ता आणि हे हातात देत नसतं. वेगवेगळ्या मार्गाने जेव्हा की भाजप आज सत्तेत आहे तेव्हा ते डावपेच लावणार, तुमच्यात फाटाफूट घडवण्याचा प्रयत्न करणार, तुमच्यात ते. आणि भाजप तर त्यासाठी खूप विख्यात आहे. अण्णा हजारेंच्या ह्याच्यात सगळं आंदोलन त्यांनी उभं केलं, हे जग जाहीर आहे, ते त्यांनी पण अनेकदा मान्य केलेलं आहे. तर त्यामुळे भाजप जर हे करत असेल, समजा आपण असं गृहीत धरू की हे जे कोणी आहेत अगदी दीपके सगळ्यांवर आरोप होतात, हे सगळे भाजपनेच उभे केलेले. माझं म्हणणं त्याच्यात साधं असं आहे, मुद्दा काय आहे, दीपके, प्रशांत किशोर किंवा अगदी केजरीवाल ज्यांच्या याच्याविषयी शंका घेतली जाते, भाजपच्या विरोधात बोलतायत की नाही, काही मुद्दे ते अत्यंत ठोस अशा पद्धतीचे मांडतायत की नाही. म्हणजे E20चा मुद्दा घेऊन केजरीवाल जर का हे काढत असेल, आंदोलन करत असतील, तर ते केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरींना बसावा म्हणून त्यांना कोणीतरी समजा अमित शहा किंवा राजनाथ सिंग का आणखी कोणीतरी हे करतंय, पुढे करतंय, असं कोणी म्हणत असेल तर मला त्याचं उत्तर, त्याला माझं उत्तर हे आहे की मुद्दा काय आहे, मुद्दा बाहेरची जी स्पेस आहे सार्वजनिक, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एक वातावरण ते तयार करतात की नाही, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दीपकचे तुम्ही सगळे इंटरव्ह्यू काढून बघा, त्यांनी कन्सिस्टंटली मोदींवर टीका केलेली आहे, कन्सिस्टंटली त्यांनी अत्यंत चांगली लॉजिकल भूमिका घेतलेली आहे. उद्या समजा काही कारणांमुळे असं गृहीत धरू, म्हणजे खरं तर असं बोलणं एखाद्या व्यक्तीविषयी हे सुद्धा बरोबर नाही, पण दीपक हे समजा काही कारणांमुळे भाजपच्या जवळ गेले किंवा त्यांचं राजकारण किंवा त्यांचे सहकारी गेले, म्हणून त्यांनी आज जी ही वाद पेटवलेली आहे आणि आज जो हा स्फोट झालेला आहे त्याचं महत्व कसं अमान्य करता येईल. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला म्हणजे ज्यांना कोणाला भाजपच्या विरोधामध्ये राजकारण करायचं आहे त्यांच्यासाठी ही संधी आहे. त्याच्यात तुम्ही हा अमक्याचा एजंट आहे का, आता तो तमक्याचा एजंट आहे का, असे वाद न घालता एक असं सार्वजनिक याच्यामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये भाजपला कधीही विरोध झालेला नव्हता इतक्या पद्धतीने, त्यांचा पाया उखडला गेलेला नव्हता, तो उखडला जाण्याची शक्यता निर्माण झालेली मोठी किंवा गेलेला आहे काही प्रमाणामध्ये, तर तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं राजकारण हे तुम्हाला असं, म्हणजे ते मी लिहिलं होतं या संदर्भामध्ये की विश्वचषक फुटबॉलची जी शेवटची मॅच झाली त्याच्यामध्ये स्पेनच्या खेळाडूंनी मेस्सीला जेरबंद केलं. मेस्सीचा खेळ सर्वसाधारणपणे असा आहे की त्याच्याकडे बॉल आल्यानंतर तो गोल करतोच, तर त्याला बॉलच मिळू दिला नाही. मुद्दा असा आहे की तुम्हाला बॉलच मिळू देऊ नये अशा पद्धतीचे प्रयत्न होणार, पण त्याच्यावर मात करून सांघिक पद्धतीने तुम्ही गोल कसा करता हेच तर राजकारण आहे. त्यामुळे विरोधकांनी याच्यावर वाद घालणं किंवा कोणी यांनी हे निरर्थक आहे, हेदा घेऊन पुढे जायला पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अमुक अमुकचा एजंट का असेल, अरे मी तर म्हणतो ठीक आहे केजरीवालनी पाठवलाय, पण त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, समजा भाजप इतकं ताकदवान असेल
की त्यांनी दीपकेला पण उभं करावं, म्हणजे ते म्हटलं ना दीपकेला अमेरिकेहून इकडे आणावं, मोदींच्या विरोधात इतक्या शिव्या द्याव्यात आणि मोदींचा पूर्ण सरकार कसं हे होईल, डिस्क्रेडिट होईल, प्रतिमेला हा अशा पद्धतीने एक वातावरण निर्माण व्हावं आणि त्याच्यात अमित शहा सुद्धा तोंड दाखवायला येऊ नयेत अशी परिस्थिती निर्माण व्हावी, असं हे जर सगळं मोदींनीच केलं असेल तर मग मग भारताला काय भवितव्य नाही असं म्हणायला लागेल. मग काय म्हणजे आपल्याला पुढचे 1000 वर्ष मोदींचंच गुणगान करायला. सर ह्यालाच धरून पुढचा प्रश्न होता की पहिल्यांदा असं झालंय की एखादं अधिवेशन हे पूर्ण वाहून चाललंय ह्या दिशेने आहे, कामकाज होत नाहीये, बिलं सरकार कसंही करते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जंतर मंतरवर जे झालं त्याची चर्चा होऊन उत्तर देणं, म्हणजे अमित शहानी गृहमंत्र्यांनी उत्तर देणं की कोणी गोळीबार किंवा लाठीचार्ज पॅलेट गन वापरल्याचे आदेश दिले, ही एक सिंपल मागणी आहे, पण त्यावर ही चित्र स्पष्ट होत नाही. हे संसदेचं पहिलं अधिवेशन आहे, म्हणजे आपण जर बघितलं तर फटका बसलाय असं म्हणता येईल का भाजपला? मला असं वाटतं आहेच. आणि म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं 12 वर्षात जसं बाहेर रस्त्यावर पहिल्यांदा इतका स्फोट झालेला आहे, लोकांमध्ये जो मध्यम वर्ग भाजपचा पाठिंबा जात आहे पूर्ण, त्या मध्यम वर्गामध्ये प्रचंड असंतोष आणि काही प्रमाणात संताप निर्माण झालेला आहे. ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन हाताळलं गेलं आणि मुळात प्रश्न निर्माण झाला. म्हणजे नीटचं तू कल्पना कर, नीटमध्ये एखाद्या घरामध्ये एक मुलगा नीटची परीक्षा देतोय, तसं म्हटल्यानंतर त्याच्या आजूबाजूला एक 8-10 लोक त्याच्याशी संबंधित असतात, त्याचे नातेवाईक असतात, अमुक असतात. तर ती पुन्हा परीक्षा घ्यायला लागणं आणि त्याला ती द्यावी लागणं, ह्याचा जो काही ट्रॉमा आहे किंवा ह्याचं जे ताण आहे त्याच्यातनं ते सगळे लोक जात असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर मला असं वाटतं की हा जो दुखावला गेलेला हे आहे, म्हणजे रस्त्यावरचा स्फोट, मध्यम वर्गातला हा खतखत, ही जी काही आहे ती जशी पहिल्यांदा झाली, तसंच तू म्हणालीस तसं संसदेमध्ये या पद्धतीने पहिल्यांदाच त्यांना माघार अनेक पद्धतीने घ्यावी लागलेली आहे. म्हणजे त्यांनी बिलही मांडता आलेली नाहीत काही एकतर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमित शहा जर येऊ शकत नसतील विरोधकांना फेस करण्यासाठी, तर तो विरोधकांचा मोठा नैतिक विजय ऑलरेडी झालेला आहे असं मी म्हणेन. दुर्दैवाने काय आपल्याकडे असं झालेलं आहे की मीडिया हा पूर्णपणे फितूर आहे भारतीय जनता पक्षाला. त्याच्यामुळे हा विजय जर का काँग्रेसच्या विरोधात असता तर तो जितका मोठ्या प्रमाणात करून दाखवला गेला असता आणि मीडियानीच अमित शहाना निव्वळ एवढ्या मुद्द्यावरून राजीनामा द्यायला भाग पाडला असता. म्हणजे तू कल्पना कर की शिवराज पाटलांच्या विरोधामध्ये काँग्रेसमध्ये काही हे नव्हतं ना, एवढा असंतोष नव्हता ना. म्हणजे जर मीडियानी शिवराज पाटील काय ते ड्रेस बदलले, 3 वेळा कपडे बदलले, स्फोट होऊन सुद्धा वगैरे असा जो प्रचार केला, त्या मीडियाला घाबरून काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा दिला. अशी काही जनतेतनं अशी मागणी आलेली नव्हती, जनताने टीका केली असती, सोडून दिलं असतं जर ते झालं नसतं. आज नेमकं हेच झालेलं आहे की मीडियामध्ये याचं काहीच प्रतिध्वनी उमटत नाहीये शहांच्या विरोधातल्या या सगळ्या गोष्टींचे, आणि त्याच्यामुळे असं होत आहे की विरोधकांना नैतिक विजय तर जबरदस्त मिळालेला आहे, पण तो विजय एका अर्थाने जनतेपर्यंत नीट जात नाहीये, कारण संसदेबाबत ते काही जनतेचं तेवढं हे नसतं. तर तो विजय त्यांच्यापर्यंत जात नाहीये आणि तो कनेक्ट होत नाही. आणि विरोधकांचं सुद्धा ही उणीव म्हणायला लागेल की ते ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरून त्यांनी हा विजय पोचवला पाहिजे किंवा याच्याविषयी आंदोलनं केली पाहिजे, मला असं वाटतं पुढच्या काळात ते करतील. सर, डिलिमिटेशन बिलवर मला म्हणायचं होतं की हे पूर्ण जे पावसाळी अधिवेशन होतं ते त्यासाठी महत्वाचं मानलं जात होतं की काही करून भाजपला ते बिल आणायचे, डीएमकेला हाताशी धरलं जात होतं, राष्ट्रवादीची चर्चा होती, टीएमसीला फोडलं होतं. आता ते कुठे स्टँड होतंय? नाही, कसं आहे, मला असं वाटतं की भाजप आहे ना, तू लक्षात घे, ही चर्चा कधी सुरू झाली? 20 जुलैला अधिवेशन सुरू झालं. 20 जुलैच्या अगोदर यांचं आंदोलन सुरू झालेलं होतं नीट फुटीचं. आता त्याला एक वेगळं वळण, तोपर्यंत यांना अंदाज आलेला नव्हता जेनजी काय आहे किंवा काय होईल ते कोणालाच माहित नव्हतं. म्हणजे आता त्याच्यात सुद्धा असं आहे की संसदेवरच्या मोर्चात लाठीमार झाला म्हणून खरं तर जेनजींचं आंदोलन एवढं मोठं झालं. तर याला एक वेगळं वळण देण्यासाठी भाजपची ही नेहमीची डावपेचातली भाग असतो की अनेक पद्धतीच्या चर्चा सुरू करून द्यायच्या. तुझ्या असं लक्षात येईल की एक निवडणूक एक देश एक निवडणूक, हे सुद्धा याच याच्यात येणार अशा पद्धतीच्या बातम्या त्यावेळेस आलेल्या होत्या. नंतर मग ते चिकित्सा समितीकडे जाईल वगैरे असं ते झालं. त्याच रीतीने डिलिमिटेशनचा मुद्दा जो आहे ना, तो त्यांना आज ना उद्या करायचाच आहे, त्याच्यात काही प्रश्नच येत नाही. म्हणजे मुद्दा असा आहे की ते करून बघतात, ते टेस्ट करून बघतात, आता फ्लोट करतात बातम्या वेगवेगळ्या पद्धतीने आणि ते एक अंदाज घेतात की डीएमकेची याच्यावर काय प्रतिक्रिया येते, चंद्रबाबू नायडू काय म्हणतात या सगळ्या याच्यावर, डावे पक्ष कितपत आपल्याला अनुकूल किंवा प्रतिकूल राहतील.
आणि ते त्यांची कॅल्क्युलेशन्स बदलत जातात, हे लक्षात घ्या. डिलिमिटेशन हे आज ना उद्या त्यांना या पद्धतीने करायचंच आहे, कारण 2029 कडे त्यांना जर जायचं असेल यांनी, तर त्यांना अशा पद्धतीची फोडाफोड, मतदारसंघांचे हे तोडफोड हे करावंच लागेल. आणि आता तर जेनझीच्या आंदोलनानंतर तर नक्कीच ते करावं लागेल. तर त्यामुळे ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते आणणार. आता काल तू जर बघितलं असेल, हे जे ह्याचं आहे परदेशी देणग्या इथल्या ज्या संस्था आहेत त्यांना देण्याच्या संदर्भात FCRA जे विधेयक आहे, तर त्याला इथल्या कॅथोलिक ख्रिश्चनांचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे, कारण त्यांना धर्मांतरासाठी किंवा अन्य कारणांसाठी ते फंडिंग येते, उघड गोष्ट आहे. तर याच्या संदर्भात अनुकूल मत तयार करण्यासाठी हे विधेयक आम्ही मांडतो संसदेत, आणि त्यांनी विरोधकांनी सुद्धा काही आपल्याबरोबर यावं. हे करण्यासाठी सरकारबरोबर पुढाकार कोणाचा होता चर्चेचा? द्रमुकचे ख्रिश्चन खासदार आहेत विल्सन म्हणून, त्यांचा. तर याचा अर्थ काय होतो की द्रमुक जो आजपर्यंत भाजपच्या विरोधी गटात होता, त्याला हळूहळू एका बाजूने, म्हणजे त्यांचे सगळे खासदार येणार नाहीत कदाचित, काही येऊ शकतात काही मुद्द्यांवर. तर माझा मूळ मुद्दा असा आहे की ते अशा पद्धतीचे प्रयत्न हे सातत्याने फोडाफोडीचे हे करणार, ते आपलं उद्दिष्ट कधी विसरणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यांचं काश्मीरचं 370 रद्द करणं हे उद्दिष्ट होतं, ते त्यांनी पूर्ण केलं. डिलिमिटेशन हे जर त्यांच्या स्ट्रॅटेजीत आता त्यांना महत्वाचं वाटत असेल तर ते या अधिवेशनात मांडतील, नाही तर हिवाळी अधिवेशनात ते करणार. सर, हे सगळं सुरू असताना आपण जर बघितलं, सुप्रीम कोर्टात गेले अनेक महिने, वर्ष खरं तर सुनावणी पुढे पुढे जात होती, आणि अचानक सुनावणी आता दररोज व्हायला सुरुवात झाली. आणि जी काही त्यामधनं आपण बघूया स्टेटमेंट्स किंवा ओरल जी चर्चा होते, त्यातनं कुठेतरी एकनाथ शिंदे अडचणीत आले, असं चित्र निर्माण झालंय. सुनावणीवर माझा एवढा हे नाहीये खरं सांगायचं तर, अगदी थोडक्यात सांगायचं तर, की काय असतं सुनावणीच्या दरम्यान न्यायाधीश बऱ्याच गोष्टी बोलतात. तुला जर आठवत असेल तर चंद्रचूडांनी सुनावणीच्या काळामध्ये अनेक वक्तव्य केलेली, त्यामुळे असं वाटलं की कदाचित ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल देतील, म्हणजे हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाईल. प्रत्यक्षात तसं झालं नाही. प्रत्यक्षात कोश्यारींनी बेकायदेशीर गोष्ट केली असं मान्य केलं, आणि तरी सुद्धा तो निर्णय मात्र फिरवला नाही, कारण सरकार पडलं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे हे आहे सगळं त्याला कितपती द्यावं. पण त्यांची बाजू खूप वीक आहे, म्हणजे दे आर ऑन अ वीक विकेट इंग्लिशमध्ये म्हणतात तसं. कारण विधिमंडळ पक्ष हा काही हे असू शकत नाही, हे त्यांना मान्य करावं लागेल अशा याच्यामध्ये. पण ते आता कुठल्या, म्हणजे असं नाही तर तसं काही त्याच्यात, कारण आता हे घडून गेलेलं आहे, मग आता हे परत फिरवता येणार नाही अशी भूमिका घेता येऊ शकते. पण न्यायालयाच्या याच्याविषयी आपण आणखी काय बोलणार आहोत? सर, त्याच वेळेला हा पण प्रश्न आला की जेव्हा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आणि चर्चा सुरू आहे. आज पृथ्वीराज चव्हाण यांनी पण ट्विट केलंय की कदाचित देवेंद्र फडणवीस हे शिक्षण मंत्री होऊ शकतात, पण त्यांच्यावर पण आरोप आहेत, तर कदाचित नंदन निलकणी होईल. तर ही एक चर्चा पण सुरू झाली आहे की महाराष्ट्रात पण कदाचित नेतृत्व बदल होऊ शकतो. हे पण माझं सर्वसाधारण भाजपच्या राजकारणाविषयीचं जे आकलन आहे ते असं आहे की भाजप एकाच वेळी अनेक गोष्टी, म्हणजे ते सिंगल ट्रॅक राजकारण कधी करत नाही. त्यांचं राजकारण एकाच वेळी अनेक पर्यायांचा विचार ते करत असतात. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये त्यांना घेऊन जायचं आहे, हे अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसलंय किंवा त्याची चर्चा झालेली आहे. आता ही आत्ताची वेळ आहे का नाहीये हे तेच, कारण भाजपच्या राजकारणातला एक काय म्हणतात तसं बाहेर काहीच येत नाही, हे फक्त चर्चा आहे. आता या चर्चा त्यांनीच फ्लोट केलेल्या आहेत का खरोखरी कोणी माहितीगार लोक आहेत हे पण सांगणं आपल्याला खूप कठीण आहे. मला एक असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांचं एकूण जे हे आहे व्यक्तिमत्व आणि राजकारण, ते अर्थातच भाजपच्या कार्यशैलीला अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीचं आहे, आणि दिल्लीमध्ये ते चांगली छाप पाडतील यात काही शंका नाही. भाषा त्यांची चांगली आहे, त्यांचा राज्यकारभाराचा अनुभव चांगला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते तिथे जाऊ शकतात, त्यांच्या त्या सगळ्या स्कीम ऑफ थिंग्स मध्ये ते फिट होऊ शकतात. आता ते आताच जातील का, कुठलं पद घेऊन जातील, आणि देवेंद्र फडणवीसांना इथली त्यांची ही सगळी सत्ता सोडून जायला नको हे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. काल परवा सुद्धा मला वाटतं अमृता फडणवीसनी पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही राज्यातच आहोत वगैरे. तर ते आता त्या अमृतांच्या मुखातून ते लोकांना सांगतायत किंवा दिल्लीश्वरांना सांगतायत. मला असं वाटतं की पण शेवटी जर निर्णय झाला, जसा की एकनाथ शिंदेच्या बरोबर तुम्ही उपमुख्यमंत्री व्हायचा, हा शेवटच्या क्षणी झालेला निर्णय त्यांना मान्य करावा लागला,
तसं होऊ शकतो, होऊ काही शकतं भाजपच्या ह्याच्यामध्ये. आणि मी म्हटलं तसंही पृथ्वीराज चव्हाणांनी खूप पूर्वी भाकीत केलेलं होतं अनेक, आणि ती दुर्दैवाने खोटी झाली. तर मग त्यामुळे मला असं वाटतं की वेट अँड वॉच बघायला पाहिजे या सगळ्या ह्याच्यात. एक लक्षात कायम ठेवायचं, जेव्हा केव्हा अशा पद्धतीचे प्रस्ताव समोर येतात तेव्हा त्याला समांतर अशा पद्धतीचे 3-4 वेगवेगळ्या प्रस्तावांचा भाजप विचार करत आहे. म्हणजे जी बातमी बाहेर आली आहे ते सोडून आणखी 3-4 प्रस्ताव पण ते विचार करतायत. त्यातला कुठला पुढे येईल आणि ते नेतील. दिस हॅज टू बी गेस्ड. सर, अजून एक प्रश्न की अचानक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी हा वाद कुठेतरी पुढे जाताना दिसतोय. म्हणजे पहिला सर्टिफिकेट्स मिळत होते, आता ते नगरसेवक पद जे आहे ते कॅन्सल झालंय. ह्याला कसं बघताय की कुठेतरी जेनझीचा धसका घेतलाय आणि त्यावरनं लक्ष हटवण्यासाठी आता ओबीसी वर्सेस मराठा हे नवीन सुरू केलंय का? हा, म्हणजे आता काय म्हणतात, जरांगेनेच तसा आरोप केलेला आहे की हे गेम खेळतायत वगैरे अशा पद्धतीने. तर इतके दिवस ते जरांगे बोलतच नव्हते काही, एकनाथ शिंदेच्या विरोधात आता बोलायला लागलेले आहे. तर गंमत त्याच्यातली एक लक्षात घेण्यासारखी जी फारशी लोकांनी मांडलेली नाही की नीटचे पेपर जे फुटले ते परभणीतनं आणि लातूरमधनंच फुटले, मराठवाड्यातनं. ते त्याच्या प्रकरणात अटक केलेले लोक कुलकर्णी आणि हे सगळे मराठवाड्यातलेच आहेत. त्या विरोधात जे आंदोलन उभं करणारा माणूस दीपक के हा सुद्धा मराठवाड्यातलाच आहे. आणि याला एक पॅरलल समर्थन देणारा जरांगे हे सुद्धा मराठवाड्यात. तर मराठवाड्यामधला जो एक असंतोष या पद्धतीचा वेगवेगळ्या तरुणांमध्ये आहे तो काही अमान्य करता येणार नाही. आणि तू म्हणालीस ते बरोबर आहे की जेनझीच्या आंदोलनामुळे आता एकदम सगळेजण, कारण जरांगे तिथे गेले होते, लक्षात घ्यायला पाहिजे, दिपकेंकडे. आणि कुठेही गर्दी काय असतं, म्हणजे मराठीत जे म्हणे ना, शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानी गावा, तसं गर्दीची भाषा ही गर्दीचे जे मातब्बर असतात, मुरब्बी लोक असतात त्यांना कळते. त्यामुळे शरद पवार जे गर्दीवाले लोक आहेत, जरांगे, उद्धव ठाकरे हे बरोबर तिथे गेले, किंवा राज ठाकरेंनी सुद्धा हे केलं. तर तसं जे आहे ना, तर मला असं वाटतं की जेनजीचा हा फटका बसलेला. आणि ही सगळी लोक आहेत ना, एपीएससीचे ऍस्पिरंट्स आहेत, म्हणजे अर्जदार आहे. हा, नीटवाले काही जे असतील ते असतील, पण एमपीएससीचे निकाल लागलेले नाहीत, किंवा हवं ते म्हणजे म्हणजे निकाल लागलेत पण नेमणुका झालेल्या नाहीत, असे प्रकार महाराष्ट्रात चालू आहेत, किंवा बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की नक्कीच ते हे आहे. पण आता ही सुरुवात आहे, म्हणजे याचं पुढे काय होईल सांगता येत नाही. मराठा ओबीसी या सगळ्या, कारण जरांगेने आतापर्यंत अनेकदा आंदोलन करतो असं सांगून नंतर माघार पण घेतलेली, लक्षात घ्या. सर, एक शेवटचा प्रश्न. जेनझीचं आंदोलन झालं, आपण बघितलं पोटनिवडणुकीमध्ये रिफ्लेक्शन आलं आणि सरकार म्हणजे महाराष्ट्रातलं पण वातावरण ढवळून निघालंय राजकीय. पुढे काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे 2029ची निवडणूक खूप लांब आहे, पुढे ह्या टप्प्यावरनं पुढे तुम्ही कुठे बघताय? नाही, मला असं वाटतं की दीपके आणि त्याची टीम काल जी भेटली, दे लुक टू बी अपिअर टू बी व्हेरी सेन्सिबल. आतापर्यंत त्यांनी लॉजिकल हे घेतलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी अशी भूमिका घेतलेली की आम्ही राजकीय दबाव गट म्हणून काम करू, राजकीय पक्ष काही स्थापन करणार नाही. ठीक आहे, आता हा त्यांचा निर्धार. कारण कसं आहे, शेवटी सत्ता मिळवल्याशिवाय या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवताही येता येत नाही. हे कुठल्या ना कुठल्या टप्प्यामध्ये कळतंच माणसांना. तर तो टप्पा अजून यायचा आहे दीपके आणि त्या तरुणांच्या बाबतीत. तर तोपर्यंत तरी ते दबावगट म्हणून काम करतील. तर मला असं वाटतं की तोपर्यंत त्यांनी जर का याच काय म्हणतात त्याला तीव्रतेने, इंटेन्सिटीने काम केलं, याच काय म्हणतात त्याला कन्सिस्टन्सी, म्हणजे सातत्याने एक भूमिका ठेवून जर का काम केलं, तर मला असं वाटतं की मी जे सुरुवातीपासून सांगतो की समाजामध्ये हा स्फोट झालेला आहे, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे या सगळ्या आघाडीचं. ते भाजपच्या विरोधात जाईल अमुक तमुक, किंवा भाजपचा निवडणुकीत पराभव होईल की नाही, ही सगळ्यात माझ्या दृष्टीने आत्ता चर्चा न करण्याची गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने भाजपची जी पकड या समाजावर निर्माण झालेली होती 2014 नंतर क्रमाक्रमाने, ती मोडण्यामध्ये जेनझीने प्रचंड पराक्रम केलेला आहे असं माझं मत आहे. त्यामुळे ते अत्यंत काय न टाळता येण्यासारखं वास्तव आहे. आणि त्याचं पुढे काय होईल ती अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. मी मगाशी म्हटलं तसं दीपकेंची क्षमता, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची क्षमता, जेनझी किती ताणून धरू शकतात या सगळ्या याच्यामध्ये, त्याचीही इश्यूज काय पुढे येतात, कुठल्या पद्धतीने येतात ते, आणि सरकार या सगळ्या याच्यामध्ये काय करतं, आणि अर्थातच विरोधक काय पद्धतीने या सगळ्या जेनझीनं पाठिंबा देतात. या सगळ्या
अनेक व्हेरिएबल्सवर म्हणजे अनेक गोष्टींवर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. सर, एकच उपप्रश्न, असं आहे का की अधिवेशन सुरू आहे म्हणून अजूनही कारवाई होत नाही आणि अधिवेशन संपलं की चोर मार्गाने ह्या मुलांवर फेसबुक किंवा इंस्टाग्राम ह्यावर हळूहळू परत भाजप आपली पकड बसवेल? काय माहितीये का की आता ते तशा पद्धतीने जाहीरपणे करू शकत नाहीत. हम्म. त्यांच्यावर कारवाई म्हणजे दीपिकेचा अकाउंटच बंद केला असं ते करू शकणार नाही. आता काय आहे, भाजपची स्ट्रॅटेजी काय आहे, खाली जी मुलं यांना सपोर्ट द्यायला उतरले, दीपिकेला ते हात लावत नाहीत. आता लक्षात घ्या, हम्म. खाली जी मुलं उतरली ना आंदोलनामध्ये, ती आंदोलनाची स्ट्रेंथ आहे. तू असं लक्षात घे, तू समजा या आंदोलनामध्ये गेलेली आहेस आणि तुला 5 वेळा जर व्हॉट्सअपवर पोलिसांचे मेसेजेस आले 2 दिवसामध्ये, किंवा तुझ्या आईवडिलांना पोलीस स्टेशनला येऊन जा असं सारखं सांगितलं, तर अर्थातच त्या घरामध्ये एक तणाव निर्माण होतो, चिंता निर्माण होते. आणि ती जी स्ट्रेंथ आहे, ती जी शक्ती आहे, त्याच्यावर जर अशा पद्धतीचे हल्ले होत राहिले आणि हे दिसत नाही, लक्षात घे, कारण ती आता मुलं विखुरलेली आहे. म्हणजे कुठल्या तरी भंडाऱ्यातल्या मुलाला हे केलं, गडचिरोलीच्या मुलाला केलं, आणखीन इकडे 5-10 केलं, तर त्याच्या त्या अर्थाने बातम्या होत नाही किंवा झाल्या तरी त्याचा परिणाम होत नाही. पण त्यांचं मनोभंग करणं किंवा मनोबल खच्ची करणं हे होऊ शकतं. त्याच्यामुळे तू म्हणतेस तशा प्रकारची अत्यंत दृश्य स्वरूपाची कारवाई होईल असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. हे सरकार जर का शहाणं असेल तर. पण या सरकारने सगळ्यात जर का शहाणपणा गुंडाळून ठेवलेला असेल आणि ते विनाशाच्या दिशेने जायचं असं ठरवलेलं असेल तर ते करतील कारवाई. ते होते ज्येष्ठ संपादक साठे सर, ज्यांनी अतिशय समर्पक विश्लेषण केले की स्फोट झाला आहे. गेल्या 12 वर्षात भारताच्या एका मनावर भाजपचं जसं गारुड होतं ते कुठेतरी ह्या जेनझीच्या आंदोलनामुळे संपलेलं आहे आणि हळूहळू जे महत्वाचे प्रश्न आहेत ते पुढे आले. आता ह्याचे परिणाम किंवा ह्याची कंपन पुढच्या राजकारणात कसे होतील हे वेळच सांगणार आहे. या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.